पुढे जात आहे पंचायत श्री दत्तात्रय कुंडीबा हरिकर. श्री दत्तात्रय कुंडीबा हरिकर नवकविवा. आगामी निवडणुकीची चाहूल लागली असताना जागतिक कीर्तीचे देवस्थान असलेल्या शिर्डीच्या साई संस्थानच्या बहुप्रतीक्षित आणि बहुप्रलंबित असलेला प्रश्न मार्गी लावण्यात राज्याचे महसूल मंत्री आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना 25 वर्षानंतर यश आलंय आणि ही खूप महत्त्वाची आनंददायी गोष्ट आहे. संस्थान कर्मचारी यांना सुखावह करणारी अविस्मरणीय घटना आहे. 10 सप्टेंबर ही तारीख संस्थान कर्मचारी यांच्या आठवणीत कायमस्वरूपी रुजणार आहे. मागील 25 वर्षापासून भिजत पडलेला प्रश्न ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सोडवल्याने संस्थान कर्मचाऱ्यांमध्ये आनंदी वातावरण निर्माण झालं आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शिर्डी विधानसभेचे मागील सलग 5 पंचवार्षिक निवडणुकीत घवघवीत मतांनी निवडून आले आहेत आणि 25 वर्षात विखे पाटील मतदारसंघाचे प्रतिनिधित्व एक हाती करताय. तरी देखील संस्थान कर्मचारी यांना न्याय देण्यासाठी बहुप्रतीक्षा करावी लागली असल्याचं सत्य आहे. विखे पाटील कायम सत्तेत राहिले आहेत, तसेच कायम सरकारमध्ये देखील राहिले आहेत. संस्थान कर्मचारी यांचा कायम सेवेच्या निर्णयाचा प्रलंबित प्रश्न मार्गी नाही लागला तर माझा कायमचा कार्यक्रम होईल अशी भीती देखील महसूल मंत्री विखे पाटील यांनी नियुक्तीपत्र वितरण कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली. गेले 2 दिवस मी चिंतेत होतो, एक तर तुमचा कार्यक्रम होईल तर माझा कार्यक्रम होईल. 598 संस्थान कर्मचारी यांना कायम सेवेत सामावून घेण्याबाबतचा लढा अखेर कायमचा सुटलाय. हा प्रश्न सोडवण्यासाठी मोठी गोपनीयता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या गणिमिकावा करावा लागला असल्याचं, तसेच याकरता किती बैठका आणि कुठे कुठे बैठका घ्याव्या लागल्या याबाबत मोठी गोपनीयता पाळावी लागली असल्याचं सुजय विखे यांनी म्हटलंय. ही गोष्ट आणि आजचं हे यश छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आणि गनिमी काव्यामुळेच झालं हे मला तुम्हाला मुद्दाम. अनेक लोकांनी फोटो काढले, मीटिंग काढल्या, निवेदनाचे फोटो काढले, पण 1.5 महिना एकही निवेदनाचा फोटो नाही, 1.5 महिना एकही मीटिंगचा फोटो नाही. फाईल सरकत गेली, चर्चा न होता सरकली आणि शेवट आज सही झाल्यानंतर मग आज फक्त चर्चाला आला. कोणाला म्हणजे माझ्या अनेक लोक मुलं माझ्या बरोबर जे होते ते म्हणतात दादा काय झालं, पत्रकार म्हणले काय चाललंय, कसली मीटिंग आहे. आणि हे आपण शिर्डीमध्ये करू शकलो म्हणजे एक गुप्तता ती होती जेव्हा माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय फडणवीस साहेब जेव्हा शिंदे साहेब गुवाहाटीला कधी निघून गेले, सरकार कधी परतले कळालं नाही. त्याच पद्धतीचे दुसरा एपिसोड हा शिर्डीमध्ये घडला आणि हा विषय आपण करून टाकू. या 25 वर्षात काय काय घडलं तर संस्थांमधील अनेक कर्मचारी यांनी कायम सेवेत सामावून घेण्याची आशा सोडत जगाचा निरोप देखील घेतला असल्याची माहिती मिळते. संस्थांच्या प्रशासकीय अधिकारी यांनी दाखवलेली सकारात्मक भूमिका आणि महायुती सरकारचा कृतीशील निर्णयामुळे संस्थान कर्मचारी यांचा कायम कंत्राटी प्रश्न कायमचाच निकाली लागला आहे. त्यामुळे विखे पाटील यांना कर्मचारी यांनी मनापासून धन्यवाद व्यक्त केले. संस्थान व्यवस्था या ठिकाणी नामदार साहेब आणि आमचे निकटीय खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या प्रयत्नातून हा जो ऐतिहासिक निर्णय झाला, या निर्णयाबद्दल आम्ही आमचे सर्व कर्मचारी बंधू भगिनी आज इतक्या मोठ्या आनंदात साईबाबांचा जय जयकार करत आहोत. हा आमच्या आयुष्यातील पहिला क्षण इतका आनंदाचा आणि महत्त्वाचा आणि एवढा फार मोठा निर्णय नामदार साहेब घेऊ शकतात हे फक्त राहता तालुका किंवा राहता शिर्डी मतदारसंघात एवढा फार मोठा निर्णय नामदार साहेबच घेऊ शकतील हे आम्हाला माहीत होतं. आणि त्यांनी आमची जी 20-25 वर्ष वेटिंगला असलेला प्रश्न आज त्यांनी फार मोठ्या मनाने सोडवला. त्याबद्दल मी साहेबांचे आणि सुजयदादांचे आमच्या सर्व 598 कर्मचाऱ्यांच्या वतीने खूप खूप आभार मानतो. संस्थान कर्मचाऱ्यांचा प्रश्न सोडवण्यात विखे पाटील यांनी एकाच वेळी
अनेक राजकीय अडचणीतून सुटका करून घेतली, ते म्हणजे आगामी निवडणुकीत संस्थान कर्मचारी यांचा रोषापासून मुक्तता मिळाली आहे. त्यापेक्षा विरोधकांना चांगला चपराक बसवण्यात विखे पाटलांना यश आलंय. तसेच राजकीय फायदा करून घेता आलाय. निवडणूक आयोगाची येत्या 13 तारखेला महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी यांच्याबरोबर बैठक होणार आहे आणि त्यानंतर निवडणूक आयोग कधीही निवडणूक कार्यक्रम जाहीर करू शकतं आणि आचारसंहिता लागण्याची दाट शक्यता असताना विखे पाटील यांनी अतिशय गतिमानतेने हा प्रश्न मार्गी लावून राजकीय संभाव्य धोके टाळण्यात यशस्वी झाले आहे. त्यामुळे विखे पाटील यांना सकारात्मक पोषक वातावरण सध्या निर्माण झालं आहे, हे तितकेच खरं आहे. राहुल कोळगे, शिर्डी.